So, okay, good morning. Good morning, Sir, sir. Good good morning. morning, sir. Yes, good morning. So, today we will start the next discipline of the civil engineering, that is the water resource engineering. So, actually, what is water resource engineering and what includes water resource engineering, that we will see in detail here. So, the water resource engineering, it means the measurement, utilization, and development of water resources for agricultural, municipal, and power generation purpose. वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग मध्ये आपण मेजरमेंट घेतो, युटिलायझेशन करतो आणि डेव्हलपमेंट करतो कशाची, इन रिस्पेक्ट ऑफ वॉटर रिसोर्सेस फॉर ऍग्रिकल्चरल पर्पज, म्युनिसिपल पर्पज अँड पॉवर जनरेशन पर्पज. इट मीन्स व्हॉट? ऍग्रिकल्चर पर्पज म्हणजे जे काही पाणी आहे ते पाणी आपण काय करणार आहे, एकतर ऍग्रिकल्चरल पर्पज साठी वापरणार आहे, म्युनिसिपल म्हणजे पिण्याचं प्यायचं पाणी म्हणून वापरणार आहे, आणि दुसरं म्हणजे पॉवर जनरेशन, इट मीन्स इलेक्ट्रिसिटी पर्पज. सो वॉटर रिसोर्सेस इन द मिनिंग ऑफ वर्ड, हा जो वर्ड आहे वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग, वॉटर, वी ऑल आर द फॅमिलियर विथ द वॉटर, अँड रिसोर्सेस, वॉटरचे रिसोर्सेस काय आहेत आणि त्याचं युटिलायझेशन कशासाठी करतोय, दॅट्स कम्स अंडर द वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग. Okay, now it mainly includes the irrigation engineering. वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंगलाच इरिगेशन इंजिनिअरिंग असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये काय केलं जातं, डिझाईन ऑफ हायड्रॉलिक स्ट्रक्चर्स, डिझाईन ऑफ हायड्रॉलिक स्ट्रक्चर्स लाईक डॅम्स, कॅनॉल्स एटसेट्रा. हायड्रॉलिक स्ट्रक्चर्स जे आहेत म्हणजे ज्याच्यामध्ये पाणी स्टोअर केलं जातं. हायड्रॉलिक स्ट्रक्चर कोणते, की जिथं पाणी स्टोअर केलं जातं. मग पाणी कोणकोणत्या ठिकाणी स्टोअर केलं जातं? छोटे बंधारे असतात, मातीचे बांध, तलावर असतात, डॅम्स आहेत, आणि डॅम्स मधून कॅनल थ्रू इरिगेशन, कॅनल थ्रू पाणी आपण ऍग्रिकल्चर पर्पज साठी पोहोचवतो. सो द हायड्रॉलिक स्ट्रक्चर्स आर बंधारा, तलाव म्हणजेच लेक म्हणतो आपण, डॅम्स, कॅनॉल्स, दीज आर दी हायड्रॉलिक स्ट्रक्चर्स आर कन्स्ट्रक्टेड इन दी वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग फॉर दी ऍग्रिकल्चरल, म्युनिसिपल अँड पॉवर जनरेशन पर्पज. या पर्पज साठी हे स्ट्रक्चर्स वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग मध्ये म्हणजेच सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये कन्स्ट्रक्ट केले जातात, की जिथं पाणी स्टोअर केलं जातं फॉर दी व्हेरियस पर्पजेस. पर्पज पिण्याचं पाणी म्हणून वापर करू शकतो आपण, ऍग्रिकल्चरल म्हणून करू शकतो, किंवा इलेक्ट्रिसिटी जनरेशन म्हणजेच पॉवर जनरेशन, आणि दुसरं म्हणजे इंडस्ट्रीसाठी. चौथी नीड एक आहे पाण्याची, ती म्हणजे इंडस्ट्रीसाठी. सो द वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग, in the water resource engineering fields, we are constructing hydraulic structures like dams, canals for the storing of water purpose. Then water resource engineering deals with the planning, designing and developing water resources by constructing several hydraulic structures like dams, barrages, hydropower stations, canals and pipe network. So repetition of this sentence is here. रिपीट झालाय सेंटेन्स, डबल लिहिलेलं आहे, जस्ट मिनिट. ओके, सो इफ यू रीड दिस स्टेटमेंट अगेन, सेंटेन्स, वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग डील्स विथ प्लॅनिंग, डिझायनिंग अँड डेव्हलपिंग वॉटर रिसोर्सेस by constructing several hydraulic structures like dams, barrages, hydropower stations, canals and pipe networks. See, वॉटर हा एक खूप इम्पॉर्टंट इलेमेंट आहे आपणा सर्वांसाठी. मग वॉटर कुठून येत आहे? पावसाचं पाणी पडतंय, पण ते स्टोअर केलं पाहिजे. जर वापरायचं असेल तर ते स्टोअर करून ठेवणं गरजेचं आहे. सो फॉर दॅट पर्पज वी हॅव टू कन्स्ट्रक्ट हायड्रॉलिक स्ट्रक्चर्स. हायड्रॉलिक का म्हटलेलं आहे? तर एक्सेस वॉटर झाल्यानंतर ते आपल्याला वॉटर त्या स्ट्रक्चर मधून सोडून द्यावं लागतंय, मग ते हायड्रॉलिकली ऑपरेट केलं जातंय. तर हायड्रॉलिक स्ट्रक्चर्स कोणकोणते आहेत? तर डॅम्स, बॅरेजेस, हायड्रो पॉवर स्टेशन्स. डॅम्स सर्वांनी पाहिलाय, इफ यू सी दिस पिक्चर, हे खालची इमेज कशाची आहे?
डॅम आहे आणि डॅम मधून इथं गेट्स प्रोव्हाइड केलेत आणि त्या गेट्स मधून ओव्हरफ्लो एक्सेस झालेलं पाणी काय करतोय आपण, हे दिसतंय तुम्हाला पाणी जे खाली येतंय ते एक्सेस झालेलं वॉटर आहे. म्हणजे कॅपॅसिटीपेक्षा जर डॅमचं वॉटर लेवल जर वाढली तर आपण हे एक्सेस झालेलं वॉटर थ्रू गेट्स प्रोव्हाइड केलेत, या गेट्सने आपण डाउनस्ट्रीम साइडला रिलीज करतो हे पाणी. सो डॅम इज वन ऑफ दी हायड्रॉलिक स्ट्रक्चर वी आर कन्स्ट्रक्टिंग दी वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग. देन नेक्स्ट इज दी बॅरेजेस. बॅरेजेस म्हणजेच छोटा बंधारा असेल आपला, मग तो सिमेंट बंधारा असेल किंवा केटीवेअर असेल. केटीवेअर म्हणजे कोल्हापूर टाईप बंधारा, सिमेंट बंधारा, कोल्हापूर टाईप बंधारा किंवा मातीचं तलाव, हे सुद्धा ॲज अ पार्ट ऑफ दी स्ट्रक्चर water resource engineering structures constructed for the storing of waters. त्याच्यानंतर पुढचा पर्पज आहे तो हायड्रो पॉवर जनरेशन म्हणजेच इलेक्ट्रिसिटी. आता आपण जी इलेक्ट्रिसिटी वापरतोय ती जास्तीत जास्त इलेक्ट्रिसिटी ही तुमच्या डॅम मध्ये स्टोअर केलेल्या वॉटर पासून पॉवर जनरेट केलेली आहे. मग प्रत्येक डॅमच्या डाउनस्ट्रीम साइडला, मग तो कोयना डॅम असेल, उजनी असेल, जायकवाडी असेल, प्रत्येक डॅम आपल्याला जे आता माहित आहे त्या प्रत्येक डॅमच्या डाउनस्ट्रीम साइडला पाण्याच्या प्रेशरवर हायड्रो पॉवर म्हणजे इलेक्ट्रिसिटी तयार केली जाते. सो दिस इज दी अवर अगेन वन ऑफ दी बेसिक नीड नाउ डेज, दॅट इज दी इलेक्ट्रिसिटी. सो फॉर द इलेक्ट्रिसिटी पर्पज वी आर स्टोरिंग दी वॉटर अँड making the electricity. So hydropower station. Then canal is one of the structure we are using for what purpose? कशासाठी कॅनॉल वापरतो आपण? वॉटर. हा, कशासाठी? वॉटर स्टोरेज. हा, वॉटर स्टोरेज का वॉटरची मुवमेंट वॉटर करण्यासाठी? स्टोरेज. वॉटर स्टोरेज साठी का वॉटरची मुवमेंट करण्यासाठी एका प्लेस पासून दुसऱ्या प्लेसला कॅनॉल थ्रू काय केलं? वॉटरची हा, डॅम मधून मुवमेंट ऑफ वॉटर. येस डॅम मधून आपलं जिथं ऍग्रिकल्चरल फील्ड आहे आपलं पूर्ण, त्या ऍग्रिकल्चरल फील्ड थ्रू कॅनॉल आपण काय करतो, पाणी पोचवायचं काम करतो. आणि ते कुठून? तर डॅम मधून. जिथं पाणी स्टोअर केलेलं आहे त्या स्टोअर पासून आपण कॅनॉल काढतो आणि त्या कॅनॉल थ्रू मग त्या डॅम पासून 40, 50, 60, 70 किलोमीटर पर्यंत थ्रू कॅनॉल आपण पाणी ऍग्रिकल्चर पर्पज साठी घेऊन जातो. किंवा अँड पाईप नेटवर्क. कॅनॉल्स झाले, कॅनॉल्सचं पाणी कशासाठी नेतो आपण? ऍग्रिकल्चरल पर्पज साठी. आणि पाईप नेटवर्क म्हणजे पिण्याचं पाणी सुद्धा आपण एखाद्या एरियामध्ये 100 किलोमीटर, 50 किलोमीटर डॅम मधून घेऊन जातोय. आता उजनी डॅम मधून लातूरला पिण्याचं पाणी नेलेलं आहे थ्रू पाईपलाईन उजनी डॅम मधून लातूर पर्यंत पिण्याचं पाणी नेलेलं आहे. कॅनॉल तर आहेतच ऍग्रिकल्चर पर्पज साठी, पण फर्स्ट नीड इज ती ड्रिंकिंग वॉटर. जमिनीपेक्षा पहिली आपली नीड, गरज काय? ती ड्रिंकिंग वॉटर. मग जर ज्या एरियामध्ये ड्रिंकिंग वॉटरचा प्रॉब्लेम असेल तर त्या ठिकाणी आपल्याला अगोदर पिण्याच्या पाण्याची सोय, आणि पिण्याच्या पाण्यासाठी आपण पाईपलाईन थ्रू पाणी घेऊन जातो. सो वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग मध्ये काय करतो आपण? तर जे पाणी आहे ते साठवण्यासाठी आपण स्ट्रक्चर उभे करतो. कोणकोणते स्ट्रक्चर्स आहेत? डॅम्स, बॅरेजेस, हायड्रो पॉवर स्टेशन्स, कॅनॉल्स आणि पाईप नेटवर्क. हे स्ट्रक्चर्स आपण वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग मध्ये कन्स्ट्रक्ट करतो. आणि त्याचा पर्पज काय कन्स्ट्रक्ट करण्याचा? हे सगळे स्ट्रक्चर कन्स्ट्रक्ट करण्याचा पर्पज काय? ऍग्रिकल्चरल, म्युनिसिपल अँड पॉवर जनरेशन प्लस इंडस्ट्री. याच्यामध्ये इंडस्ट्री वर्ड नाहीये, इंडस्ट्रीमध्ये सुद्धा खूप पाण्याचा वापर लागतो. सो दीज 3 प्लस इंडस्ट्री, ऍग्रिकल्चरल, म्युनिसिपल म्हणजेच पिण्याचं पाणी, ऍग्रिकल्चरल म्हणजे शेतीसाठी लागणारं पाणी, पॉवर जनरेशन म्हणजेच इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी लागणारं वॉटर, अँड फायनली इंडस्ट्री पर्पज साठी लागणारं वॉटर. वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग मध्ये फायनली एकदा सांगतो, वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग मध्ये आपण स्ट्रक्चर्स उभे करतो की ज्याच्यामध्ये वॉटर स्टोअर केलं जातं आणि ते वॉटर कशासाठी वापरलं जातं? ऍग्रिकल्चरल, म्युनिसिपल, पॉवर जनरेशन अँड इंडस्ट्री. दॅट्स इट. वॉटर रिसोर्स. आर यू गेटिंग एव्हरीवन?
Yes, sir. Yes, Okay. sir. Yes, Yes. sir. नेक्स्ट पॉइंट इज दी इट इज ऑल्सो इन्क्लूड. अजून वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग मध्ये काय इन्क्लूड आहे बघा. इट इज ऑल्सो इन्क्लूड वॉटर शेड प्लॅनिंग, वॉटर हार्वेस्टिंग टेक्निक्स, सॉइल कन्झर्वेशन अँड सॉइल रिक्लेमिनेशन. वॉटर शेड प्लॅनिंग इट मीन्स व्हॉट. इन दी वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग वॉटर शेड प्लॅनिंग हा एक वर्ड आहे किंवा वॉटर हार्वेस्टिंग. तर वॉटर शेड प्लॅनिंग आणि वॉटर हार्वेस्टिंग इट मीन्स व्हॉट. जे काही पावसाचं पडणारं पाणी आहे ते वाहून जाऊ न देता ते जमिनीत मुरवणे याला आपण वॉटर शेड प्लॅनिंग किंवा वॉटर हार्वेस्टिंग टेक्निक किंवा सॉइल कन्झर्वेशन असं म्हणतो. काय मिनिंग आहे. पडलेलं पावसाचं पाणी जास्तीत जास्त दूर न वाहून जाऊ देता त्याच एरियामध्ये ते पाणी जमिनीत मुरवणे. मग त्याच्यासाठी गव्हर्नमेंटच्या बऱ्याचशा स्कीम्स आहेत. गव्हर्नमेंटनी छोटे छोट्या ठिकाणी बंधारे बांधलेले आहेत. त्याच्यानंतर आता अजून एक सगळं आपल्याला फॅमिलीर असलेला वर्ड सांगतो. काय. पाणी फाउंडेशन. व्हॉट इज पाणी फाउंडेशन. काय पाणी फाउंडेशन कुणाला जनरल थोडक्यात सांगता येईल. पाणी फाउंडेशन म्हणजे काय करतायत ते. पाणी अडवून तिथे जिरवतात. म्हणजे आपलं जे काही पाण्याची पातळी वाढवण्यासाठी yes 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 that comes under the watershed planning and water harvesting. जितकं आपण काय करतो. सोर्सेस ऑफ वॉटर कुठून आहेत आपल्याला. एक तर जमिनीच्या खालून आहे सोर्स ऑफ वॉटर आणि दुसरा म्हणजे जर आपण स्टोअर केलं तरच आपल्याला ते पाणी वापरायला मिळणार आहे. करेक्ट. सोर्स ऑफ वॉटर कुठून मिळणार आहे. एक तर जमिनीच्या खालून बोर घेऊन एस्कॅव्हेशन वेल म्हणजे विहीर खोदून किंवा बोर घेऊन आपल्याला एकतर पाणी मिळणार आहे. अदरवाईज आपण स्ट्रक्चर कन्स्ट्रक्ट करून साठवलं पाणी तर ते वापरायला मिळणार आहे. अशा दोन पद्धतीने आपल्याला पाणी वापरायला मिळणार आहे. त्यातला पहिला पार्ट आहे तो म्हणजे जमिनीच्या खालून. जर जमिनीत पाणी आपण मुरवलंच नाही तर ते जमिनीतून मिळणार कसं. वापर करायचा आणि ते मुरवायचं नाही पाणी. म्हणून साठी तर या पाणी फाउंडेशन सारख्या या ऑर्गनायझेशन सध्या काम करत आहेत. and the meaning of this organization is to percolate the water in the our particular land. ज्या ठिकाणी पाणी पडले तिथंच ते पाणी मुरवायचं. ते कुठं तर वाहून जाऊन समुद्राला जाऊ देऊन वेस्ट ऑफ वॉटर करायचं नाही त्या ठिकाणी. मग त्याच्यासाठी काय तर शासनाच्या बऱ्याचशा स्कीम आहेत. कंपार्टमेंट बंडिंग एक वर्ड आहे. कंपार्टमेंट बंडिंग म्हणजे आता आपण सगळे बऱ्यापैकी थोड्याशा रुरल भागातले आहेत. काही जण असतील की ज्यांनी कंपार्टमेंट बंडिंग बघितलं नसेल. कंपार्टमेंट बंडिंग म्हणजेच काय. पाणी अडवा पाणी जिरवा या योजनेअंतर्गत किंवा पाणी फाउंडेशनच्या या ऑर्गनायझेशनच्या अंडर आपण आपल्या शेतामध्ये मळ्यामध्ये वगैरे आपण छोटे चारी खोदलेल्या पाहिल्या असतील तुम्ही माळरानावरती. बऱ्याच जणांनी पाहिल्या असतील. माळरानावरती अशा चारी खोदलेल्या आहेत. त्या चारी कशासाठी खोदायच्या. तिथंच पडलेलं पाणी त्या चारीपर्यंत यावं तिथंच मुरावं. बघा मी वॉटर शेड प्लॅनिंग वॉटर हार्वेस्टिंगचं तुम्हाला मिनिंग सांगतोय की जे ग्राउंड लेवलला जे मळ्यात शेतात जातात त्यांना ते माहित असेल. जे की थोडे लोक सिटीमध्ये प्रॉपर राहतात की ज्यांनी बघितलं नसेल. म्हणजे ते वॉटर शेड प्लॅनिंग किंवा वॉटर हार्वेस्टिंग म्हणजेच काय तर पडलेलं पाणी कंपार्टमेंट बंडिंग. त्याला कंपार्टमेंट बंडिंग वर्ड आहे सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये. त्या कंपार्टमेंट बंडिंग म्हणजे चाऱ्या खोदणे माळरानावरती आणि तिथंच पडलेलं पाणी तिथंच मुरवणे. दॅट इज नथिंग बट दी वॉटर शेड प्लॅनिंग वॉटर कन्झर्वेशन टेक्निक्स और सॉइल कन्झर्वेशन. म्हणजेच सॉइल कन्झर्वेशन किंवा सॉइल रिक्लेमेशन म्हणजेच काय तर पाणी वाहून जाताना काय करते माती पण वाहून जाते. इरोजन होते मातीचं पण. म्हणजे ह्या सगळ्याच गोष्टी आपल्याला प्रिझर्व करायचे. सो दॅट अगेन इन्क्लूड इन दी वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग. देन नेक्स्ट पॉइंट इज दी अगेन हायड्रोलॉजी इज ऑल्सो पार्ट ऑफ वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग. Now what is hydrology? The hydrology includes, you can see here, hydrology includes study of water, study of sources of water, measurement of rainfall, study of rainfall, runoff and flood control.
वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग मध्ये आणखी एक पॉइंट आहे, दॅट इज नथिंग बट दी हायड्रोलॉजी. अँड हायड्रोलॉजी इन्क्लुड्स स्टडी ऑफ सोर्सेस ऑफ वॉटर. Sources of water, where is the source of water? As I told you, source of water from the below the ground, and if we and rainfall, पडणारा पाऊस आणि जमिनीच्या खालचं पाणी, हे दोनच आपल्याला सोर्स ऑफ वॉटर आहेत, जर आपण हे स्ट्रक्चर कन्स्ट्रक्ट नाही केले तर. बघा, जर डॅम, बॅरेजेस, कॅनॉल्स हे जर कन्स्ट्रक्ट नाही केले तर आपल्याला सोर्स ऑफ वॉटर दोनच आहेत, एक म्हणजे पडणारा पाऊस आणि दुसरा म्हणजे जमिनीच्या खालचं पाणी. मग आपल्याला जर या पर्पजसाठी ऍग्रिकल्चर, म्युनिसिपल आणि पॉवर जनरेशन पर्पजसाठी जर पाणी पाहिजे असेल तर आपल्याला ह्या हे स्ट्रक्चर्स कन्स्ट्रक्ट करायला पाहिजेत आणि पाणी स्टोअर करायला पाहिजे. वॉटर वी हॅव टू स्टोअर. मग सोर्स ऑफ वॉटर, ॲज आय टोल्ड यू, सोर्स ऑफ वॉटर बिलो ग्राउंड अँड फ्रॉम रेनफॉल. नाव मेजरमेंट ऑफ रेनफॉल. बघा, मेजरमेंट ऑफ रेनफॉल. रेनफॉल म्हणजेच काय? पाऊस. पाऊस कसा मोजायचा? आपण पेपरला न्यूज ऐकतो, 100 मिलीमीटर पाऊस पडला, 200 मिलीमीटर पाऊस पडला, 300 मिलीमीटर पाऊस पडला. कसा मेजर करता येतो? सो इन दी हायड्रोलॉजी, थर्ड इयर सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये सब्जेक्ट आहे वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग, त्याच्यामध्ये हायड्रोलॉजी मध्ये तुम्हाला पाऊस मोजण्यासाठी एक इन्स्ट्रुमेंट आहे. पाऊस किती पडतो हे मेजर करण्यासाठी इन्स्ट्रुमेंट आहे, आणि जनरली ते इन्स्ट्रुमेंट तहसील ऑफिस, तालुक्याचं जे तहसील ऑफिस असतं त्या तहसील ऑफिसच्या टेरेसवरती ते इन्स्ट्रुमेंट ठेवलेलं असतं. आता हे कॉमन माणसासनी कुणाला माहित नाही, पण ऍज अ सिव्हिल इंजिनियर किंवा ऍज अ इंजिनिअरिंग स्टुडंट आपल्याला ह्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. पाऊस किती पडला त्या एरियामध्ये हे मोजण्यासाठी एक बकेट टाईप इन्स्ट्रुमेंट असतं की ज्याचा स्टडी सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये आहे, आणि ते इन्स्ट्रुमेंट जनरली तहसील कार्यावरती किंवा त्या एरियातल्या वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट आहे, इरिगेशन डिपार्टमेंट, त्या डिपार्टमेंटमध्ये त्या तालुक्याच्या ठिकाणी ते ठेवलेलं असतं. सो वी कॅन मेजर दी रेनफॉल. म्हणजेच पाऊस आपण म्हणतो की 120 मिलीमीटर, 240 मिलीमीटर पडला तर त्या इन्स्ट्रुमेंटनी तो पाऊस मेजर केला जातो. दॅट इज दी मेजरमेंट ऑफ रेनफॉल. याचा डिटेल स्टडी आणखी थर्ड इयर मध्ये आहे. देन स्टडी ऑफ रेनफॉल. स्टडी ऑफ रेनफॉल अँड मेजरमेंट ऑफ रेनफॉल, दिस 2 पॉइंट्स आर कोरिलेटेड. म्हणजे रेनफॉल किती पडतोय आणि त्याचा स्टडी कसा आहे, किती वेळेत किती पडला, दॅट इज दी स्टडी ऑफ रेनफॉल. देन रन ऑफ. आफ्टर दी रेनफॉल रन ऑफ वर्ड इज देअर. सो व्हॉट इज डिफरन्स बिटवीन रेनफॉल अँड रन ऑफ? कोण सांगेल? फर्स्ट इयरचे तुम्ही स्टुडंट आहात, डिटेल माहित नसेल पण तरी पण रेनफॉल अँड रन ऑफ, दिस 2 वर्ड्स कोरिलेटेड, एकमेकाशी रिलेटेड आहेत. सो रेनफॉल इज नथिंग बट पडलेला पाऊस, अँड रन ऑफ इज नथिंग बट पडलेला पाऊस जो आहे त्याचं पाणी किती वाहून गेलं. रन ऑफ, रन म्हणजे धावणे, ते पडलेलं पाणी किती धावून गेलं किंवा किती क्वांटिटी ऑफ वॉटर फ्लो झालं. रेनफॉल म्हणजे पडलेला पाऊस, अँड रन ऑफ मीन्स वाहून गेलेलं पाणी. मग दॅट रन ऑफ वी हॅव टू कंट्रोल. हा रन ऑफ आहे तो आपल्याला कंट्रोल करायचा आहे. आणि तो कसा कंट्रोल करायचा आहे? तर वॉटर शेड मॅनेजमेंट, वॉटर हार्वेस्टिंग टेक्निक्स, कन्स्ट्रक्शन ऑफ डॅम्स, बॅरेजेस, हे सगळं कन्स्ट्रक्ट करून आपल्याला हा रन ऑफ थांबवायचा आहे, की जो थ्रू रिव्हर समुद्रापर्यंत पाणी कमी जितकं जाता येईल तेवढं आपल्याला त्याच्यासाठी स्ट्रक्चर्स. हा, हॅलो सर, कुणाला डाऊट आहे का? पवार सर बोलतो. एक मिनिट. हा, विशाल मेटकरी. विशाल. येस सर. हा, लेक्चर झाल्यानंतर कॉल करा मला फक्त. हा ठीक आहे. हा चालेल सर, कंटिन्यू. नो प्रॉब्लेम. yes, okay. So as we came to here, rainfall and runoff. So whatever
जो काही आपला पाऊस येतोय त्याला आपण रेनफॉल म्हणतोय आणि जे काही पाणी वाहून जातोय त्याला आपण रन ऑफ म्हणतोय. सो आफ्टर रेनफॉल अँड रन ऑफ फ्लड कंट्रोल. जर रेनफॉल जितका आहे आणि त्याच प्रमाणात जर रन ऑफ जास्त असेल तर काय होणार आहे, फ्लड येणार आहे. आणि आपण सर्वांनी फ्लड पाहिलेलं आहे. पूर परिस्थिती कधी येते की ज्यावेळी एक्सेस ऑफ रेनफॉल होतो आणि जो वेगवेगळ्या स्ट्रक्चरमध्ये स्टोअर न होता जर रन ऑफ जास्त झाला तर तुमचा फ्लड येणार आहे. आणि तो फ्लड आपल्याला फ्लड कंट्रोल इज दी वन ऑफ दी अगेन इम्पॉर्टंट पार्ट इन दी वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग. तो कसा कंट्रोल करायचा, त्याचे पॅरामीटर्स काय आहेत, दॅट ऑल्सो सिव्हिल इंजिनिअरिंग स्टुडंट हॅव टू लर्न इन दी थर्ड इयर इंजिनिअरिंग. आर यू गेटिंग? सगळ्यांना समजलं व्हॉट इज वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग? Yes, sir. Yes, sir. Simply, water resource engineering starts from the source of water, rainfall, runoff, then construction of structures for storing the waters, and use of water for agricultural, municipal, and power generation purpose. एवढ्यातच water resource engineering. Okay, so this is nothing but the water resource engineering. So now, next discipline of the civil engineering is the transportation engineering. This is again very important discipline of the civil engineering. So what is meaning by transportation engineering and what includes in this particular engineering? So transportation engineering means the movement of passenger. Transportation engineering means movement of passenger and goods. Movement of passenger and goods by means of vehicles on land, ship on water, and aircraft in the air. ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग म्हणजेच काय, एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी पॅसेंजर अँड गुड्स, पॅसेंजर आणि मटेरियल, पॅसेंजर अँड मटेरियलची एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी कोणत्या कोणत्या वेनं जाऊ शकतो आपण, जमिनीवरून जाऊ शकतो, पाण्यातून जाऊ शकतो आणि हवेतून जाऊ शकतो. या तीन वेनी आपण एका प्लेस पासून दुसऱ्या प्लेसला ट्रान्सपोर्टेशन करू शकतो. ट्रान्सपोर्टेशनलाच मराठीत वर्ड काय, दळणवळण. ओके, सो कोणाची दळणवळण किंवा कोणाचं ट्रान्सपोर्टेशन आहे तर पॅसेंजर आणि गुड्स. म्हणजे पॅसेंजर मीन्स वी ऑल पीपल्स अँड गुड्स म्हणजे मटेरियल. ओके, नाउ नेक्स्ट पॉइंट. Transportation engineering is the branch of civil engineering in which planning, designing, and construction of roads, bridges, railway, tunnels, harbors, ports, docks, runways, and airports. So these are the structures we are constructing in the field of transportation engineering. ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग मध्ये हे स्ट्रक्चर्स आपण कन्स्ट्रक्ट करतो. आता हे स्ट्रक्चर्स पर्टिक्युलर वेज साठी युजफुल आहे. रोड्स, ब्रिजेस, रेल्वेज. बघा, रोड्स, ब्रिजेस, रेल्वेज, टनेल्स हे कुठं कन्स्ट्रक्ट करणार आहे आपण, तर लँड वरती, फॉर द पर्पज ऑफ मुवमेंट ऑफ व्हेकल्स. व्हेकल्स आपण कशावरून जाणार आहेत, रोडवरून जाणार आहेत. त्यानंतर ब्रिज वरून जाणार आहेत. रेल्वे, ट्रेन कशावरून जाणार आहे, रेल्वेवरून जाणार आहे म्हणजेच लँड वरून जाणार आहे. टनेल म्हणजेच आपण बोगदा कन्स्ट्रक्ट करणार आहे फॉर द पर्पज ऑफ रोड मुवमेंट, रेल्वे मुवमेंट, ट्रेनची मुवमेंटसाठी किंवा व्हेकलच्या मुवमेंटचा आपण टनेल कन्स्ट्रक्ट करणार आहे. आज आय टोल्ड यू इन दी while dictating the syllabus, harbor, ports, and docks. These three words, harbor, port, and docks. So these three structures we have to construct in the sea water. समुद्रामध्ये आपल्याला हे समुद्राच्या कडेला जे आपले शिप्स येतात त्या शिप्स मधलं लोडिंग आणि अनलोडिंग साठी हे तीन स्ट्रक्चर आपण कन्स्ट्रक्ट करतो. हार्बर, पोर्ट अँड डॉक्स. म्हणजे डॉक्स कशासाठी यूज करतो, तर जे आलेलं जहाज आहे ते त्या ठिकाणी उभा करून त्याची त्या जहाजामधलं जे मटेरियल आहे त्याची चढण आणि उतरण
त्याला लोडिंग अँड अनलोडिंग म्हणतो. इंग्लिशमध्ये लोडिंग अँड अनलोडिंग ऑफ मटेरियल्स ऑन दी डॉक्स. हार्बर इज दी स्ट्रक्चर कन्स्ट्रक्टेड ॲट दी, आपण वी कॅन से, म्हणजे समुद्राच्या काठाने जे स्ट्रक्चर कन्स्ट्रक्ट केलेला असतो कट्टा, त्याला आपण हार्बर म्हणतो. की समुद्रापर्यंत आपण या स्ट्रक्चरवरून जातो. समुद्रापर्यंत आपण काय कोणत्या या स्ट्रक्चरने जातो. हार्बर. डॉक्स म्हणजे कुठं असतंय तर समुद्राच्या आतमध्ये. जहाज एकदम कडेला तर येऊ शकत नाही, एवढं मोठं जहाज असते, कारण का जमिनीची लेवल, पाण्याची लेवल समुद्राच्या कडेला खूप कमी असते, वॉटर लेवल. सो आत लांब पर्यंत हा डॉक्स, जिथं लोडिंग आणि अनलोडिंग केली जाते मटेरियलची, दॅट इज डॉक्स. हार्बर म्हणजे समुद्राच्या कडेनं आपल्याला व्हेकल्स वगैरे समुद्रापर्यंत जाण्यासाठी हार्बर कन्स्ट्रक्ट केलेला असतो. आणि पोर्ट, या होल स्ट्रक्चरला डॉक्स, हार्बर किंवा तो पूर्ण जो एरिया आहे की ज्या एरियावरती तुमचं समुद्रातून येणारं जे काय लोडिंग अनलोडिंग आहे, ज्या एरियावरती होतं त्या एरियाला पोर्ट म्हणतात. सो दिस इज रिलेटेड टू वॉटर transportation. Harbor, port and docks, this is related to water transportation. And next is the runway. कुठं असतो रनवे? कोणाला माहित आहे? एअरपोर्ट. एअरपोर्ट. विमानतळावरती. ओके. विमानाचं जे लँडिंग आणि टेक ऑफ, दिस टू वर्ड्स रिलेटेड टू एरोप्लेन. लँडिंग म्हणजे आलेलं विमान लँड होणार आहे, आणि टेक ऑफ म्हणजे धावपट्टीवरून धावत जाणार विमान हवेमध्ये टेक ऑफ करणार आहे. सो रनवे, मग विमानाला जे जमिनीवरून धावण्यासाठी जे काय रोड केलेला असतो त्याला रनवे म्हणतात. तुमच्या एअरक्राफ्टला एअरपोर्ट वरून जिथपर्यंत टेकऑफ घ्यायचा तिथपर्यंत जो काय रोड असतो त्या रोडला रनवे असं म्हणतात. मराठीमध्ये आपण धावपट्टी म्हणतो. सो दिस इज दी रनवे रिक्वायर्ड फॉर दी ट्रान्सपोर्टेशन पर्पज. अँड एअरपोर्ट, सो एअरपोर्ट इज दी स्ट्रक्चर फॉर दी वी आर कन्स्ट्रक्टिंग फॉर दी ट्रान्सपोर्टेशन पर्पज, की जिथं विमानाचं लँडिंग आणि टेक ऑफ होतं. सो व्हॉट स्ट्रक्चर्स वी आर कन्स्ट्रक्टिंग इन दी फील्ड ऑफ सिव्हिल अँड ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग. कोणकोणते स्ट्रक्चर्स आहेत बघा? रोड्स, ब्रिजेस, रेल्वेज, टनेल्स, हार्बर, पोर्ट्स, डॉक्स, runways and airport. These structures we are constructing in the field of transportation engineering for the movement of passengers and goods. समजलं? What is transportation engineering? Yes, sir. Okay. Now, सर. yes. Okay. Now, next point in the transportation engineering is, as for the development of any nation, good transportation network is the prime important. जर एखाद्या कंट्रीची जर डेव्हलपमेंट व्हायची असेल तर ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. सो आपण पाहतो जनरली सध्या आपल्या कंट्रीमध्ये पण ट्रान्सपोर्टेशन फील्डमध्ये खूप कामं चालू आहेत. नॅशनल हायवेज, कॉन्क्रीटचे रोड कन्स्ट्रक्शन चालू आहेत, नॅशनल हायवेज चालू आहेत. जोपर्यंत आपल्याला ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी चांगली मिळत नाही तोपर्यंत आपण आपल्या देशाचं ग्रोथ होऊ शकणार नाही. म्हणजेच एका प्लेस पासून दुसऱ्या प्लेसला आपल्याला आपण जर लगेच पोहोचू शकत नसेल तर काय होणार आहे? वेळ जाणार आहे. त्याच्यामुळं टोटल होल नेशनची डेव्हलपमेंट आपली रिड्यूस होणार आहे. सो दॅट transportation facility is a very important, or transportation engineering is a very important or prime important branch in the civil engineering for the development of nation. Then study of various construction material used in the construction of roads, traffic engineering are also considered under the transportation engineering. मग कन्स्ट्रक्शन करण्यासाठी काहीतरी मटेरियल्स लागत असतील, रोड्स, ब्रिजेस, रेल्वेज, टनेल्स, हे कन्स्ट्रक्ट करण्यासाठी वॉट एव्हर मटेरियल रिक्वायर्ड दॅट मटेरियल स्टडी ऑल्सो वी हॅव टू डू इन दी ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग. ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग मध्ये हे कन्स्ट्रक्ट करण्यासाठी लागणाऱ्या मटेरियलचाही सगळा स्टडी या इंजिनिअरिंग मध्ये केला जातो.
आर यू गेटिंग? लक्षात आलं सर्वांच्या? सो इफ यू सी दी स्ट्रक्चर, हे स्ट्रक्चर जर पाहिलं सर्वांनी, काय दिसतंय बघा, अ बिग रोड नेटवर्क. एक सिटी असेल, या सिटी मधलं हे गुड रोड नेटवर्क आहे. जर आपल्याला ट्रॅफिक कन्झम्पशन, ट्रॅफिक जर होणारं जर अवॉइड करायचं असेल, तर वी हॅव टू कन्स्ट्रक्ट सच टाइप्स ऑफ दी रोड नेटवर्क, की सिटीला डिस्टर्बन्स झाला नाही पाहिजे. हायवेज असतील, बाहेरून बाहेर जाणारे लोक सगळ्यात टॉपच्या रोडनं जातील. सिटीमध्ये ज्यांना एंट्री मारायचे ते मधल्या लेअरनं जातील. त्याच्या खालच्या लेअरचे जे आहेत ते सिटीमधून बाहेर पडण्यासाठी त्यांना रोड लागेल, आणि सर्वात खाली आहेत ते सिटीमधलं लोकल ट्रान्सपोर्टेशन करत असतील. सो सच अ वे वी कॅन कन्स्ट्रक्ट or we can provide the technology to the mankind. आपण अशा प्रकारची चांगले टेक्नॉलॉजीज ॲज अ इंजिनियर म्हणून आपण सोसायटीला देऊ शकतो. आर यू गेटिंग? सगळ्यांना लक्षात आलं ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग? Yes, sir. हा. Yes, sir. Okay. So Yes, in the sir. transportation engineering, generally movement of passenger and goods. And for that we have to construct these structures, road, bridges, railways. Okay. So now we'll wait just a minute. So next type of the discipline or next discipline of the civil engineering is the environmental engineering. So this is also very important for the protection from the pollution. Wait, I will take attendance in just 1 minute, and then we will continue. Our session is about to close. 2 minutes are remaining. सर सेशन एंड झाल्यावर जॉईन व्हायचे ना? नाही आपलं संपणार आहे. ठीक आहे. 40 मिनिटाचंच लेक्चर आहे आपलं. ओके सर. Okay, so this part we will continue in the next lecture, because only 1 minute is remaining now. So we cannot proceed because आपण स्टार्ट करू आणि आपल्याला टाइम पुरणार नाही. So this next environmental engineering discipline we will see in the next lecture. Okay, so we will close here. You can join next session after the lunch.